एक महत्त्वाची बातमी, दादरच्या हनुमान मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय। या ठिकाणी खरं तर आज आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि किरीट सोमय्या भेट देणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा बंदोबस्त इथे वाढवण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहिलं तर हे दादरचा हनुमान मंदिर जे आहे ते सध्या साफसफाईसाठी अर्धा तास बंद करण्यात आलेलं आहे। आज शनिवार होता, त्याच्यामुळे अनेक भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत होते, परंतु काही नेते देखील या मंदिराला भेट देण्यासाठी येणार आहेत। त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। कारण थोड्याच वेळापूर्वी आता मंगलप्रभात लोढा जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेटिंग केल्याचं आपल्याला चित्र मुंबई पोलिसांकडून पाहायला मिळतंय। कारण की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कारण की संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान ठाकरे गटाकडून महाआरतीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक जमा होऊ शकतात। त्यामुळे जादाचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला समोर असलेला पाहायला मिळतोय। कारण की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांची खरी कसरत असणार आहे। काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या दादरच्या मंदिराचा जो आहे तो प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर त्या ट्रस्टींचं देखील म्हणणं आहे की आम्हाला 4 वर्षापूर्वी देखील नोटीस आली होती, परंतु त्यावरती स्टे आणण्यात आला होता, परंतु आता कुठेतरी ज्या पद्धतीने हा मुद्दा उपस्थित केला जातोय त्याच्यामुळे या मंदिराचा नक्की काय प्रश्न उपस्थित पुढे केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु आता थोड्याच वेळामध्ये जे ते मंगलप्रभात लोढा, रवी राणा, किरीट सोमय्या हे देखील या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून आरतीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु हा वर्दळीचा भाग आहे आणि वर्दळीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। मोहिनी, निवृत्ती, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।